ऑक्टोबरमध्ये मधुकर पिचड यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आलेला होता। त्यांना तातडीनं रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि आज त्यांच्या निधनाची बातमी समोर आलेली आहे। वयाच्या 84व्या वर्षी मधुकर पिचड यांनी अखेरचा श्वास घेतलाय। ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्यानंतर त्यांना नाशिकच्या एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते। मात्र आता त्यांच्या निधनाची बातमी समोर आलेली आहे। तर भाजपसाठी हा मोठा धक्का आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं दुःखद निधन झालंय। लोकसभा निवडणूक असेल त्याचबरोबर विधानसभा निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुकीमध्ये मधुकर पिचड यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची भाजपला मोठी गरज होती। मात्र आजारपणामुळे ते सक्रिय नव्हते आणि आता या निवडणुका पार पडल्यानंतर मधुकर पिचड यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे। वयाच्या 84व्या वर्षी मधुकर पिचड यांनी अखेरचा श्वास घेतला आहे। तर भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे आणि याच संदर्भात रावसाहेब दानवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दानवेजी, आपलं स्वागत। एक दुःखद बातमी आहे, मधुकर पिचड यांचं निधन झालंय। खरं तर मला आपल्या मार्फतच आता कळतंय की मधुकरराव पिचड यांचं निधन झालंय। मी प्रवासात होतो 1990 1995 मी आणि पिचड साहेब दोघंही विधानसभेमध्ये होतो। ते विरोधी पक्ष नेते असताना मी आमदार होतो। ते आदिवासी मंत्री असताना पण मी त्यांच्यासोबत आमदार म्हणून काम केलं। ते जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असले आणि आम्ही जरी बीजेपीचे होतो त्या काळात, बरोबर, तरी त्यांचे आणि आमचे स्नेहाचे संबंध होते। सुरुवातीला जेव्हा विरोधी पक्ष नेते पद त्यांनी स्वीकारलं त्या पहिल्या दिवशीचं त्यांचं भाषण आजही माझ्या स्मरणात आहे। मला असं वाटतं की ज्येष्ठ नेता म्हणून त्यांनी एक नाव लौकिक मिळवला होता। त्यांच्या जाण्यानं खरं तर या राज्याच्या एका आदिवासी नेत्या गेल्यामुळं हानी तर झालेली समाजाची, परंतु आमची एक वैयक्तिक नातं होतं। सगळ्यांचीच या निमित्तानं एक ज्येष्ठ नेता म्हणून हानी झालेली आहे। मी माझ्या वतीनं आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो पिचड साहेबांचा। नक्कीच दानवेजी, धन्यवाद। तुम्ही TV9 मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। तर मधुकरराव पिचड यांचं दुःखद निधन झालेलं आहे। वयाच्या 84व्या